संसार हा दोघांचा असतो. यात तुझं माझं असं काही नसतं. जे काही असतं ते आपलं असतं. एकमेकांची साथ फार महत्वाची आदू. आदूसाठी इंदू, आणि इंदूसाठी आदू. आज रात्रीचं कीर्तन हे माझं नाही तर आपलं असेल. तू आणि मी एकत्र असू तर आपण जग जिंकू. ताल तुझा, सूर माझा. महाराज, ते व्यंकट दिग्रसकर आले इडूच्या वाडीवरनं. कोण? व्यंकट दिग्रसकर. येईल ती नेमका आज आता अर्जंट होतं काका. आजूबाजूला धुवाधार पाऊस पडतोय. नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत. पूर आलंय. झाड पडली आहेत रस्त्यावर. या सगळ्यामध्ये कुठेतरी अडकली असेल. पुष्कर महाराज सुद्धा पोचले नाहीयेत अजून. या शाळेपैकी दिग्रसकरांची इज्जत घालवणारी ही काळगी. इथे कीर्तनाची एक महत्वाची स्पर्धा असताना इंद्रायणी देवींना दुसरं महत्वाचं काम कसं सुचलं? गंमत आहे बुवा. व्यंकट महाराज 1-2 मिनिटं बोलू शकता का? आत्मस्तुतीचा दोष पत्करूनच हे बोलतोय व्यंकट महाराज. मला नाही वाटत इंद्रायणी देवी आता येते. हा म्हणजे काल त्यांनी बऱ्याच बढाया मारल्या, पण आता कदाचित त्यांना त्यांची क्षमता कळली असेल. आणि गादीसाठी पात्र देखील मीच आहे हे देखील स्पष्ट आहे. माझ्या मते इंद्रायणी देवी घाबरले असते. आणि मी या अगोदरही सांगितले, जो कीर्तनात सरस तोच गोविंद महाराजांच्या गादीचा खरा वारस. पण स्पर्धा सुरू व्हायची अजून. आधी स्पर्धा करा आणि मग सिद्ध करा. तू कशी बडबड नका लावू. अहो मोठ्या बाई, तुमच्याच सुनबाईंनी आव्हान स्वीकारलं आणि आता त्याच मैदान सोडून पळून गेले. आणि तुम्ही मला काय सिद्ध करायला सांगताय? हा अजून काय सिद्ध करायचं राहिलंय माऊली? रामकृष्ण हरी. वाटलंच, मला वाटलंच. तुम्ही सगळे सुरक्षित आहात ना? हा हा, या आम्ही सगळेजण वाट पाहतोय. या. रामकृष्ण हरी. काय म्हणाली
कधी इंद्रायणी येते ना कुठपर्यंत पोहोचली असं करूया तिला मी गाडीच पाठवते घ्यायला वहिनी ऐक. निगोस्कर महाराजांच्या कार्यकर्त्याचा फोन होता. अहो विठूच्या वाडीकडे येणाऱ्या मुख्य रस्त्यावर झाड पडलीत. रस्ता सगळा जाम झालाय. त्यामुळे तिकडे अडकून पडलेत ते. मला असं वाटतं इंद्रायणी पण तिकडच अडकून पडली असं. बस झालं माऊली. वेळ कुणासाठीही थांबत नाही. पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. माऊली, ज्या वेळेला कुठलंही बाळ जन्माला येतं त्यावेळेला सगळ्यात जास्त आनंद त्याच्या आई वडिलांना होतो. त्यांच्यासाठी ती जगातली सगळ्यात सुंदर गोष्ट असते. मग ते त्याचं कोड कौतुक करतात आणि या कोड कौतुकाची परिसीमा म्हणजे आमचा तो बाळा दुसऱ्याचं ते कार्ट. काय मोठ्या बाई. नाही म्हणजे तुम्ही तुमच्या लेकराचं कौतुक करा, त्याच्यावरती प्रेम करा, पण तोपर्यंत जोपर्यंत तो तुमच्यावरती अवलंबून आहे. त्या कौतुकातून त्याला प्रोत्साहन मिळावं, नवनवीन शिकण्याची उमेद मिळावी. मग त्याने चालायला शिकावं, बोलायला शिकावं, स्वतःच्या पायावरती उभं राहायला शिकावं. आणि ज्या वेळेला तो मुलगा त्याच्या स्वतःच्या पायावरती उभा राहतो त्यावेळेला त्याची जबाबदारी असते की त्यानं त्याच्या कर्तृत्वानं त्याच्या आई वडिलांना धन्य करावं. माऊली बघा, एकदम साधी गोष्ट आहे. कुठल्याही मुलाला ज्या वेळेला त्याचं हित कळतं त्यावेळेला तो त्याच्या आई वडिलांना आनंद देऊ शकतो, त्यांना धन्य करू शकतो. आणि म्हणूनच जगद्गुरु तुकाराम महाराज आजच्या निरूपणाच्या अभंगात म्हणतात, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. पहा माऊली, आपलं हित नेमकं कशात आहे हे आपण ओळखता आलं पाहिजे. आपल्या कर्तृत्वानं आपल्याला आपलं घराणं थोर करता आलं पाहिजे. कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक. जे सात्विक म्हणून बाहेर येतात, जे कर्तृत्वानं थोर असतात, त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना आनंद होतो माऊली, आणि त्याच्या आई वडिलांना सुद्धा. आता मला सांगा महाले मास्तर, मला सांगा, तुमच्याकडे एखादा विद्यार्थी आला आणि तो नापास झाला तर तुम्ही त्याचं चार चौघात कौतुक कराल का? माझा विद्यार्थी नापास झाला, हो बघा बघा पेढे वाटा कराल का? मारा सांगा. विनोदाचा भाग राहू दे, पण मला सांगायचं हे आहे की ज्या वेळेला एखादा व्यक्ती त्याची पात्रता सिद्ध करू शकत नाही आणि तरीही त्याच्या आई वडिलांची इच्छा असते की समाजानं त्याच्याकडे कर्तृत्ववान म्हणून बघावं, त्यावेळेला होते गोची आणि सुरू होते वशिलेबाजी. आता माऊली, मी वशिलेबाजी बद्दल तुम्हाला काय सांगणार, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे वशिलेबाजी म्हणजे काय. आओ, माझ्या मुलाला थोडस तिथं चिकटावा, माझ्या मुलाला निवडणुकीचं तिकीट द्या, वरून त्याला निवडून बी द्या. तो माझा मुलगा आहे म्हणून त्याला त्या खुर्चीवरती बसवा, तो माझा मुलगा आहे म्हणून त्याला या खुर्चीवरती बसवा, तो माझा मुलगा आहे म्हणून त्याला या गादीवरती बसवा. माऊली, या वशिलेबाजीच्या प्रकरणामध्ये ना एक गडबड होते. जो व्यक्ती पात्र असतो, जो व्यक्ती सरस असतो, त्याचा अधिकार आपण हिसकावून घेतो
याचं भान आपल्या आई वडिलांना राहत नाही माऊली. आता आपण आपल्या आई वडिलांना नाही समजावू शकत काय अधुक्षज महाराज, पण आपण स्वतःमध्ये बदल घडून आणू शकतो ना. आपण कर्तृत्वानं मोठं होऊ शकतो. कसं व्हायचं कर्तृत्वानं मोठं, तर आपल्या आई वडिलांची आपण निस्सीम सेवा करायची माऊली. विठुराय पाठीराखा, विठुराय पाठीराखा, विठुराय पाठीराखा. माऊली, सेवा हा शब्द जरी आपल्याला कळला ना, तर उभ्या आयुष्यातले अर्धे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. काय करावं लागतं? फार काही नाही माऊली. मी कोणाचा हक्क बळकावणार नाही. मी माझ्या आई वडिलांची नित्य नियमानं सेवा करेन. झालं. त्यामुळे आपल्या आई वडिलांना पण आनंद होतो. पण काही मुलं असतात